नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर प्रशांत महाले आणि आज आपण बोलणार आहोत डायबिटिक न्यूरोपॅथीविषयी। जर तुम्हाला डायबिटीस आहे आणि त्यासोबत तुमचे पाय जोमतात, जळजळ होते, चालताना जड वाटतं, हे सगळं होत असेल तर कदाचित ही डायबिटिक न्यूरोपॅथी असू शकते। बेसिकली डायबिटिक न्यूरोपॅथी काय असते तर जेव्हा तुमची रक्तातली साखर ही बऱ्याच वेळेपर्यंत जास्त असते आणि त्याने तुमच्या मज्जातंतूंना म्हणजे तुमच्या नसांना रक्तपुरवठा करणाऱ्या बारीक बारीक रक्ताच्या नळ्या जेव्हा खराब होतात त्यावेळेस हे लक्षणं सुरू होतात आणि त्याला डायबिटिक न्यूरोपॅथी म्हणतात। मग सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, हे डायबिटिक न्यूरोपॅथी बरं करण्यासाठी काय केलं जाऊ शकतं तर तुमच्या रक्तातली साखर ही नेहमीसाठी नियंत्रणात असावी असा प्रयत्न करा, है ना। वेळोवेळी साखरेची मोजदाद करा आणि ती कंट्रोलमध्ये आहे की नाही याच्यावर लक्ष द्या। संतुलित आहार घ्या, नियमित व्यायाम करा, दररोज किमान 30 मिनिटं व्यायाम मी बऱ्याच व्हिडिओत सांगतो, सगळ्यांनी ते मनावर घ्यायचं आहे। पायांची आणि हाताची काळजी घ्या, स्वच्छ ठेवणं, जखमा, सूज किंवा जे काही त्रास असतील हे झाल्यास लवकरात लवकर त्याच्यावर उपचार करून घेणं हे आपण केलं पाहिजे। धूम्रपान आणि मद्यपान म्हणजे जे लोक दारू पितात किंवा कुठल्याही प्रकारे स्मोक करतात किंवा कुठल्याही प्रकारची तंबाखू खातात त्यांनी समजून घ्या याच्याने तुमच्या मज्जातंतूंवर होणारा ताण वाढणार आहे आणि न्यूरोसिसचा त्रास पण वाढणार आहे। या सगळ्यांसोबत सगळ्यात महत्त्वाचं, नियमित आरोग्य तपासणी करा, कारण त्या आरोग्य तपासणीशिवाय तुमची साखर योग्य आहे नाही आहे हे तुम्हाला कळणार कसं। त्याच्यामुळे नियमित आरोग्य तपासणी तुम्ही करत राहायचं आहे। तर थोडक्यात काय तर फक्त औषधं तुमचे लक्षणं कमी करत नाही, तर नसांच्या कमजोरीचं जे मूळ आहे तुमच्या पर्टिक्युलर केसमध्ये ते काय आहे हे शोधून याच्यावर दीर्घकालीन औषधोपचार करायला लागत असतात। आणि आपल्या गोविंद क्लिनिकमध्ये होमिओपॅथी, आयुर्वेदा आणि ॲलोपॅथी असं तिघंही वापरून याच्यावर उपचार केले जातात। त्याच्यामुळे एकदा अवश्य या, तुमचे त्रास आम्हाला सांगा आणि आम्ही त्यात काय मदत करू शकतो ते आम्ही तुम्हाला सांगू। स्वतःची काळजी घ्या, तुमची शुगर जपा, तुमच्या कुटुंबात कोणाला हा त्रास असेल तर त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवा। स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्या। नमस्कार।